राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना राबविण्याचे आश्वासन दिले होते. त्याकरिता समिती गठीत केली आहे. राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत असणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे. शेतकरी बांधवांनो नमस्कार. महाराष्ट्र राज्यातील आपल्या तमाम शेतकरी बांधवांसाठी आज एक अत्यंत आनंदाची आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून ज्या कर्जमाफीची तुम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते ती वाट आता संपली आहे. कारण स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी आज एक मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना कसल्याही जाचक अटींशिवाय सरसकट 2 लाख रुपयांची कर्जमाफी दिली जाणार आहे. बांधवांनो, हे ऐकून तुम्हाला निश्चितच मोठा दिलासा मिळाला असेल. रोहितदादा पवार यांच्या अनेक दिवसांच्या उपोषणाला आज घवघवीत यश आले आहे आणि या यशामुळे राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आहेत. महत्त्वाची सूचना आणि निधी. बांधवांनो, रोहितदादा पवार यांनी शेतकऱ्यांच्या न्यायासाठी अन्नपाण्याचा त्याग करून उपोषण सुरू केले होते. त्यांच्या या समर्पणापुढे अखेर सरकारला नमावे लागले. सरकार सुरुवातीला 1.5 लाख रुपयांच्या कर्जमाफीवर ठाम होते, परंतु आंदोलनाचा दबाव वाढल्याने सरकारने निर्णय बदलला आणि आता सरसकट 2 लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर केली आहे. आता प्रश्न पडतो की सरकारकडे एवढा मोठा निधी आला कुठून? तर केंद्र सरकारने राज्य सरकारला 34,000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यामुळेच ही मोठी कर्जमाफी शक्य झाली आहे. 2 लाखांची कर्जमाफी आणि 50,000 रुपयांचा प्रोत्साहन लाभ. 2 लाख रुपये कर्जमाफी. तुम्ही कर्ज 2015 मध्ये घेतले असो, 2025 मध्ये किंवा त्यापूर्वी कोणत्याही वर्षात घेतलेल्या पीक कर्जावर ही 2 लाख रुपयांची माफी मिळणार आहे. 50,000 रुपये प्रोत्साहन लाभ. जे शेतकरी नियमितपणे बँकेचे कर्ज भरत आले आहेत, ज्यांचे कर्ज कधीही थकलेले नाही किंवा ज्यांनी 2026 या चालू वर्षात नवीन कर्ज घेतले आहे, अशा प्रामाणिक कर्जदारांना 2 लाखांसोबतच अतिरिक्त 50,000 रुपये प्रोत्साहन लाभ दिला जाईल. हा निधी थेट तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. पहिला टप्पा. या 18 जिल्ह्यांमध्ये होणार कर्जमाफी. ही कर्जमाफी 2 टप्प्यांत होणार आहे. पहिल्या टप्प्यात खालील 18 जिल्ह्यांचा समावेश आहे, जिथे पात्र शेतकऱ्यांच्या मोबाईलवर कर्जमाफीचे मेसेज येण्यास सुरुवातही झाली आहे. 1. छत्रपती संभाजीनगर 2, जालना 3, बीड 4, धाराशिव 5, लातूर 6, परभणी 7, हिंगोली 8, नांदेड 9, अहमदनगर 10, बुलढाणा 11, अकोला 12, वाशिम 13, अमरावती 14, यवतमाळ 15, वर्धा 16, नागपूर 17, चंद्रपूर 18, धुळे. टीप: जर तुमच्या जिल्ह्याचे नाव यात नसेल तर निराश होऊ नका. दुसऱ्या टप्प्यात उर्वरित सर्व जिल्ह्यांचा समावेश केला जाईल. कर्जमाफीसाठी आवश्यक 5 महत्त्वाची कागदपत्रे. बांधवांनो, कर्जमाफीचा लाभ मिळवण्यासाठी तुमच्याकडे ही 5 कागदपत्रे असणे बंधनकारक आहे. ही नसतील तर लाभ मिळणार नाही, त्यामुळे आजच ती तयार ठेवा. 1. आधार कार्ड. तुमचे आधार कार्ड तयार ठेवा. बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांच्या आधार कार्डमध्ये तांत्रिक त्रुटी आढळल्या आहेत, त्यामुळे आधारवरील माहिती पूर्ण आणि अचूक असल्याची खात्री करून घ्या. 2. फार्मर आयडी कार्ड. शेतकरी ओळखपत्र. ज्यांच्याकडे हे कार्ड असेल त्यांनाच शेतकरी मानून कर्जमाफी दिली जाईल. वाशिम आणि अमरावती जिल्ह्यातील ज्यांनी हे कार्ड काढले नसेल त्यांनी तातडीने सेवा केंद्रात जाऊन ते काढून घ्यावे. 3. रेशन कार्ड. रेशन कार्डवरून आर्थिक स्थिती तपासली जाईल. 2.5 लाखांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या गरीब शेतकऱ्यांना यात प्राधान्य दिले जाणार आहे. 4. डिजिटल 7/12 उतारा. हा तुमच्या जमिनीचा मुख्य पुरावा असल्याने तो अद्ययावत अपडेट असावा. 5. उत्पन्नाचा दाखला. तहसीलदार कार्यालयातून काढलेला नवीन उत्पन्नाचा दाखला जवळ असणे आवश्यक आहे. बँका आणि दुर्गम भागातील व्यवस्था. सर्व बँकांचा समावेश. स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, सेंट्रल बँक, सर्व खाजगी बँका आणि जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका DCCB या सर्वांमधील पीक कर्जालाही माफी लागू आहे, त्यामुळे बँकेची काळजी करू नका. दुर्गम भागासाठी विशेष शिबिरे. गडचिरोली, गोंदिया, नंदुरबार आणि पालघर यांसारख्या दुर्गम जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी सरकार विशेष शिबिरे आयोजित करणार आहे, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्याला लाभ मिळेल. महत्त्वाची गोष्ट: बँकांकडून कर्ज वसुलीसाठी फोन आला तरी घाबरू नका, संयम ठेवा. सरकार 2 लाख रुपयांच्या निर्णयावर ठाम आहे. ऑनलाईन फसवणुकीपासून सावधान. शेतकरी बांधवांनो, एक अत्यंत महत्त्वाची चेतावणी. कर्जमाफीच्या नावाखाली काही भामटे तुम्हाला फोन करून आधार नंबर, OTP किंवा बँक खात्याची माहिती मागू शकतात. अशी कोणतीही माहिती कोणालाही देऊ नका. सरकार कधीही फोनवर ही माहिती मागत नाही. कर्जमाफीची यादी थेट बँकेत तयार होते आणि पैसे थेट खात्यात येतात. कोणालाही 1 रुपयाही देण्याची गरज नाही. शेवट, मायनर चॅनलचे आवाहन.
तुम्हाला काय करायचे आहे? आपली ई-के-वाय-सी पूर्ण करा, आधार कार्ड बँक खात्याला लिंक करा आणि प्रतीक्षा करा. अशाच प्रकारच्या कर्जमाफी आणि सरकारी योजनांच्या महत्त्वाच्या बातम्या सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि ऑलवर सेट करा. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या संपर्कातील सर्व शेतकरी बांधवांना आणि व्हॉट्सॲप ग्रुपवर नक्की शेअर करा, कारण ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय किसान.